न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। शिक्रापूर येथील एका भंगार व्यावसायिकाने दौंड तालुक्यातील पाटेठाण परिसरातून 2 मुलांना पळवून आणल्याची अफवा पसरली। नागरिकांनी भंगार व्यावसायिकाची गाडी फोडून त्याला बेदम मारहाण केली आहे। पण मुलांना पळवून आणल्याची अफवा असल्याचं कळताच मारहाण करणाऱ्या नागरिकांनी तेथून हळूहळू पळ काढला। शिक्रापूर तळेगाव रस्त्यालगत नागरिकांनी संशयित अपहरण करणाऱ्या व्यक्तीला पकडून बेदम मारहाण केली, तसेच त्यांची गाडी देखील फोडली। दरम्यान त्यांना तळेगाव ग्रामपंचायतीसमोर नेले। लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात गोळा झाला। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार किशोर तेलंग, विकास पाटील, पोलीस नाईक अमोल नलगे, रोहिदास पारके, प्रफुल्ल सुतार, नारायण सानप, अंकुश चौधरी, तळेगाव ढमढेरेचे पोलीस पाटील पांडुरंग नरके यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत जमावावर आवर घातला। दरम्यान यवत पोलीस ठाण्याचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। यावेळी चौकशी केली असता ते भांडी आणि भंगार व्यावसायिकाने पाटेठाण येथून महिलेकडून काही भंगार घेतले। त्याच्याकडे पूर्ण पैसे नसल्याने त्याने मी मुलांकडे पैसे देतो, माझ्यासोबत पाठवता का असं म्हटल्याने मुलांना पाठवलं होतं। दरम्यान पाटेठाणमध्ये मुले पळवून नेल्याबाबतची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती। दरम्यान शिक्रापूर येथून पैसे घेऊन मुलांना सोडायला जात असताना पाटेठाण येथून आलेल्या युवकांनी त्यांना पकडून बेदम मारहाण केली। दरम्यान केलेल्या मारहाणीबाबत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। तर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी केलंय। अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करीत आहेत। न्यूज महाराष्ट्र K9 साठी प्रतिनिधी करण ताटे, पुणे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।